झालेला आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःची म्हणजे काही महत्त्वाची शेती कामं पण राहिली आणि बागायत शेती असेल, फळबागा असतील, केळी असेल, भुईमुग असेल किंवा कांदा असेल, अशा तऱ्हेचं भयानक मोठं नुकसान झालेलं आहे आणि भविष्यात पेरणी करता येईल का नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता पंचनामे करणार, पंचनामे करताना कुणाचं तरी थोडंसं दाखवणार, पण उद्याचं कंटिन्यूचं त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। म्हणून आम्ही सरासरी न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये द्यावे अशी आमची मागणी आहे आणि तशा पद्धतीनं आपण सरकारला ह्या ठिकाणचा झालेला पंचनामा म्हणजे टोटल अहवाल तसा करावा अशी आमची शिवसेनेच्या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं विनंती आहे। जवळपास आता सध्या ओला दुष्काळच म्हणून जाहीर करायला काही तसं तर तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर करायला लागतं, पण ओला दुष्काळ सदृश्य असं म्हणायला काही सध्या अडचण राहिलेली नाही। कुठल्याही गावात गेला तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नुकसान झालेलं दिसेल, कुठंही तुम्हाला आता पाऊस राहायला झालेला नाही आणि नुकसान झालेलं नाही असं कुठंही कोणतंही गाव ह्या तालुक्यात राहिलेलं नाही। परवा बघितलं आपण बिटर गावाला तर एकदम असं वरून एक रकमीच असं पाईपलाईननी पाणी टाकले अशा तऱ्हेचा पाऊस झाला होता। आपल्या मागण्या आम्ही तर पंचनामे करायला सांगितले स्थानिक लेवलला, त्याची एकत्र माहिती तयार करून आम्ही शासन लेवलला पाठवून जास्तीत जास्त कसं शेतकऱ्यांना मदत मिळेल याबाबत आम्ही उपाययोजना करू। ओके, धन्यवाद। शिवसेनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। गेल्या 12 तारखेपासून करमाळा तालुक्यामध्ये भयानक असा पावसाचा प्रकार झालेला आहे। परवा बिटरगावला बघितलं असं आपण एकदम ढगफुटे होऊन म्हणजे पाईपलाईनमधून पाणी पडतं आहे अशा तऱ्हेचं पाणी पडलेलं आहे। तालुक्यामध्ये कोणत्याही गावात गेलो तर कांदा असेल, फळबागा असतील, केळी असेल, ऊस असेल किंवा अनेक पिकं असतील ती शेतकऱ्यांची पूर्ण कोलमडून गेलेली आहेत। शिवाय काही लोकांना आता पेरणी करायची होती, पण त्या ठिकाणी पेरणी करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही। भयानक असा पाऊस निर्माण झाला आहे। म्हणून आमचं महसूल कार्यालयाला असं म्हणणं आहे की कार्यालयातून योग्य ते सत्य आणि शासन दरबारी तो सत्य अहवाल जावा आणि इथं दुष्काळ सदृश्य म्हणजे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा तऱ्हेचा अहवाल ह्या शासनाने तहसीलदारांनी शासनाकडे पाठवावा आणि ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशा तऱ्हेचं आमचं म्हणणं आहे। दादा, आता करमाळा तालुक्यामध्ये गेलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 12 तारखेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, म्हणजे असं काय आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अशी काय पाहणी केली का की ज्या ठिकाणी अत्याधिक कुठल्या गावाचं नुकसान झालं? हो, केली ना पाहणी। आम्ही काही गावाला भेटी दिल्या, त्या ठिकाणी केळी असे कोलमडून पूर्णपणे पडलेले आहेत। तुम्ही केडगावला गेला किंवा तुम्ही शेटफळला जर गेला तर तिथं तुम्हाला दिसेल की केळी पूर्ण ही झालेली आहे। आता आमच्याकडे एक हे शेतकरी आहेत की ह्यांचा कांदा पूर्णपणे कांदा नाश झाला, पाण्यात गेलेला आहे। म्हणजे अशा तऱ्हेने आता आमच्याकडं माझा कढीपत्ता आहे, माझा वैयक्तिक, तो कढीपत्त्यामध्ये पूर्ण आता गुडघ्या म्हणजे कमरे इतकं पाणी साचले म्हणजे तोच नासून जाणार आहे। असं साड्याला जाऊ आपण, साड्याला गेलं तर त्यांची केळी कोलमडून पडलेली म्हणजे अशा पद्धतीनं कुठल्याही गावात तुम्ही गेला, तुम्ही जरी म्हणजे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एकही गाव नुकसानीपासून वाचलेलं नाही। आता लोकांचा कांदा वावरात येतात ते त्यांचं हीच ना, कागद उडून गेली, सगळं कांदा भिजला, मग त्याचा काय फायदाच नाही। काय रात्री तर असं वीज पडल्यासारखं काही 2-3 ठिकाण झाले, अजून तिथली माहिती नक्की मिळालेली नाही, पण जवळपास 3 ठिकाणी तरी वीज पडल्यासारखा असा आवाज रात्री आला होता। मग नेमकं काय घडलं माहीत नाही। हिसऱ्यात येत असताना मला एका घरावर कोपऱ्यावर असं संपूर्ण भिंत ती अशी कलंडलेली दिसली। आता मी गेल्यानंतर एखाद्या वेळी तिथं भेट देणार आहे, त्यांचं काय झालं नेमकं तिथं बघणार आहे मी। आपण आता ज्या प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे आपण मागणी केली हेक्टरी 1 लाख रुपये द्यावे, परंतु जर पशुधनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यासंबंधी आपण काय मागणी केली आहे? आता ह्याच्यामध्ये आपण शेतीच्या संदर्भात म्हणलो गेलो, पण प्रत्यक्षात तसं काही घडलं असेल तर ते करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मग त्याचासुद्धा पंचनामा झाला पाहिजे आणि पंचनामे करून त्यांनाही म्हणजे जे काही शासन नियमाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं तर 100% आमचं त्याला म्हणजे मागणीच आहे तशी। शासन ह्या सर्वच बाबींकडे म्हणजे गांभीर्यानं पाहिलं का, काय वाटतं? शासन गांभीर्याने म्हणजे आतापर्यंत शासनाचे 100 दिवस जर बघितले आपण तर शासनाकडे गांभीर्य नावाची गोष्टच नाही, परंतु त्या शासनाला म्हणजे कसं का होईना काही का करून होईना जागा करून त्यांना जी परिस्थिती आहे ती तरी त्यांना दाखवणं आमच्यासारख्याचं काम आहे कार्यकर्ता म्हणून
की आम्ही ते आम्हाला भाग आहे की ते दाखवणं आणि त्याच्यानंतर काही अनेक वेगवेगळे आंदोलनं करून त्यांच्याकडून ती भरपाई मिळवून घेणं 100% खरं सत्य आहे, ते करावंच लागणार आहे आपल्याला. 1 लाख रुपये आपली मागणी म्हणजे मोठी आहे, मागणी मोठी, नुकसान मोठं आहे, मागणी ही तशाच प्रकारची आहे. मग शासन तशा प्रकारचे ते पूर्तता करेल का? शासनाला करावंच लागणार आहे ती. शासनाने जर ती केलंच नाही तर ही शासन त्याचे भोगेल, त्याचं काळजी भोगायची आहे त्याला ती, हां त्याचं प्रायश्चित्त.